नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग विथ SSP या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आज मी 18 मार्च 2024चा लाईव्ह ट्रेड तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही आता इथे स्क्रीनवर पाहू शकता, मार्केट सकाळी 9:15ला ओपन झालं आणि एक हाय आणि लो असे दोन बनवून त्या रेंजमध्ये मार्केट ट्रॅव्हल करतं. तर तुम्ही इथं पाहू शकता, इथे एक प्राइस ॲक्शन झालेली आहे, वरनं ट्रेड लाईन आलेली आहे. त्या ट्रेड लाईनला ब्रेकआउट झालेला आहे आणि मी ट्रेड घेतलेला आहे, तुम्हाला दाखवतो. तर पाहू शकता इथे 662 रुपये म्हणजे 700 रुपये प्रॉफिट चाललेलं आहे आता, 85 रुपये. तर पाहू शकता तुम्ही इथे. तर इथे एंट्री झाली माझी आणि आता हे वरती हे टार्गेट असणार आहे. तर पाहूया टार्गेट आपलं अचीव होतंय का नाही ते. आणि स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता, मार्केट आज ओपन झाल्यावर एक हाय बनवला मार्केटने आणि तो हाय ब्रेकआउट केलेला आहे. इथे पाहू शकता, इथे आपल्या ट्रेड लाईनला पण ब्रेकआउट दिलेला आहे आणि जो आजचा हाय ओपन झाला, मार्केट ओपन होऊन हाय बनवला मार्केटने, तर हाय पण ब्रेक केलेला आहे. त्याच्यामुळे चान्सेस आहेत की मार्केट आपल्या या वरच्या रेजिस्टन्सपर्यंत आपल्याला टार्गेट देईल. तर पाहूया आपल्याला टार्गेट देतंय का नाही ते. मार्केट आपल्या टार्गेटपर्यंत जाते आहे, पण मी माझी पोझिशन स्क्वेअर अप केलेली आहे कारण माझे आज 2 ट्रेड झाले होते. तुम्ही इथे पाहू शकता माझ्या प्रोफाईलमध्ये इथे 2 ट्रेड झालेले. पहिल्या ट्रेडमध्ये मला 617 रुपये लॉस झाला होता आणि आता दुसऱ्या ट्रेडमध्ये बघा मला इथे 1300 रुपये प्रॉफिट झालेला आहे. म्हणजे आपला 617 रुपये लॉस कव्हर होऊन वरती 730 रुपये मला आज प्रॉफिट झालेला आहे. तर अशा प्रकारे माझा आज ट्रेड झालेला आहे. तर पाहू शकता तुम्ही आपल्या टार्गेटपर्यंत गेलेलं आहे. प्राइस ॲक्शनला कसं रिस्पॉन्ड करते मार्केट पाहू शकता तुम्ही आता म्हणाले तर मी लेवल वगैरे काय ड्रॉ केलेलं नाही. तर मी लेवल का ड्रॉ केलेले नाहीत कारण शिकवण्यापुरतं मी तुम्हाला लेवल कशा ड्रॉ करायच्या हे फक्त मी तुम्हाला शिकवतो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. पण माझी ट्रेडिंग करण्याची पद्धत ही साधी सोपी आहे. मी एकदम ब्लँक चार्ट ठेवतो. ब्लँक चार्ट ठेवून त्याच्यावरती मग जशी प्राइस ॲक्शन बनेल त्याप्रमाणे मी माझी एंट्री करतो. तर तुम्ही पाहू शकता आज मी तुम्हाला लाईव्ह ट्रेड दाखवलेला आहे माझा केलेला. तर पाहू शकता तुम्ही. पुन्हा एकदा माझ्या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला दाखवतो. माझं हे ॲलेक्स ब्लूचं अकाउंट आहे. ॲलेक्स ब्लू हा डिस्काउंट ब्रोकर आहे, त्याचं हे अकाउंट आहे. पाहू शकता इथे 730 रुपये मला प्रॉफिट झालेला आहे. 2 ट्रेड मी आज केलेले आहेत. 2 ट्रेडपैकी पहिल्या ट्रेडमध्ये मला 617 रुपये लॉस झाला होता आणि दुसऱ्या ट्रेडमध्ये मला 1300 रुपये भेटलेले. ते 617 रुपये लॉस कव्हर होऊन वरती 730 रुपये मला प्रॉफिट झालेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आज ट्रेड माझा सक्सेसफुल झालेला आहे. तर चार्टवरती तुम्ही नॉईज कमी ठेवा, तेवढं तुम्हाला डिसिजन घ्यायला इझी जाईल किंवा सोपं पडेल. तुम्हाला ते एवढ्यातच जमणार नाही कारण तुमच्या डोळ्यांना अजून सवय नाही झालेली आहे चार्ट पाहण्याची. आता माझं कसं आहे की आता मला 3 ते 3.5 वर्ष झालेले आहेत मार्केटमध्ये येऊन आणि मी ट्रेडिंग करत आहे. त्याच्यामुळे माझ्या डोळ्यांना सवय झालेली आहे. मला चार्ट ओपन केल्या लेवल्स, चार्ट पॅटर्न किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न ह्या लगेच मला दिसतात. त्याच्यामुळे मला ड्रॉ करण्याची काही एवढी आवश्यकता नाही आहे. मला लगेच चार्टवरती ते दिसतात, म्हणून मी लेवल्स वगैरे माझ्या ट्रेडिंगच्या टायमिंगमध्ये चार्टवरती ड्रॉ करत नाही. जेवढं ब्लँक चार्ट ठेवून मी ट्रेडिंग करतो तेवढंच माझे ट्रेड सक्सेसफुल होतात. तर तसं तुम्ही आज पाहू शकता आज कसं आपला ट्रेड सक्सेसफुल झालेला आहे. पहिला ट्रेड थोडा लॉस झाला, पण दुसऱ्या ट्रेडमध्ये एक चांगल्या प्रकारे प्रॉफिट मार्केटने दिलेलं आहे मला. आणि मी लेवल न ड्रॉ करता जसं ट्रेडिंग करतोय तसंच तुम्ही माझं पाहून करायला जाऊ नका, कारण तुमच्या डोळ्यांना अजून ती सवय नाही झालेली आहे आणि तुम्हाला माझ्यासारखं करायला तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, मार्केटला वेळ द्यावा लागेल, तेव्हा तुम्हाला ते जमेल. त्याच्यामुळे मी अशी ब्लँक ट्रेडिंग करतो, त्याचप्रमाणे तुम्ही करू नका. तुम्ही प्रॉपर लेवल ड्रॉ करा, लेवल ड्रॉ करायला शिका. अशा पद्धतीचे लेवल ड्रॉ करायचे हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे. एकदा का तुम्हाला सवय झाली तर तुम्हाला ते चार्टवरती लेवल दिसतील ऑटोमॅटिक. मग तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही. परत मार्केटने बघा आपल्याला पुन्हा दुसरा एक ट्रेड ते दिलेला आहे, बनलेला आहे. आणि मी काही एंट्री केलेली नाही. माझं डेलीचे 2 ट्रेड माझे फिक्स असतात, त्याच्यावरती मी जास्त ट्रेड करत नाही. 1 किंवा 2 ट्रेड, त्याच्यापेक्षा जास्त करायचेच नाहीत मार्केटमध्ये ट्रेड. 2 पेक्षा जास्त ट्रेड झाले तर तिथे मग एकतर ओव्हर ट्रेडिंग होते किंवा मग आपलं लॉस होण्याचे चान्सेस जास्त आहेत. जितकं आपण प्रॉफिट केलेलं असेल तेवढं सगळं मार्केट पुन्हा घेऊन जाण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळं जास्त ट्रेड करायचे नाहीत मार्केटमध्ये. 1 किंवा 2 याच्यापेक्षा जास्त कधीच करायचे नाही ट्रेड.
ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. तर ही होती माझी साधी आणि सोपी स्ट्रॅटर्जी ट्रेडिंग करण्याची. आज मी तुम्हाला लाईव्हमध्ये ट्रेडिंग करून दाखवलेली आहे, कशा पद्धतीत ट्रेडिंग करायची ते. आज जे मी लाईव्ह ट्रेडिंगचा व्हिडिओ जो टाकला आहे तो टाकायच्या मागे कारण एवढंच आहे की तुम्हाला वाटायला नको की मी फक्त शिकवतोय तुम्हाला आणि स्वतः ट्रेडिंग करत नाही असं तुम्हाला वाटू नये, म्हणून मी त्यासाठी आज लाईव्ह ट्रेडिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे. असेच लाईव्ह ट्रेडिंगचे व्हिडिओ मी रोज अपलोड करणार आहे चॅनलवरती. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आजचा आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.